जास्त प्रमाणात करंजी करायची म्हटलं की पीठ काही संपत नाही. करंजीचे काठ चिरलेलं जे पीठ असतं ते पुन्हा पुन्हा पडत राहतं आणि शेवटी मग आपल्याला कंटाळा येऊ लागतो. तर आज आपण अशा प्रकारे करंजी बनवणार आहोत जेणेकरून पुन्हा पुन्हा पीठही पडणार नाही आणि करंजी दिसायलाही अगदी सुंदर दिसेल. नमस्कार. आजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण ज्या प्रकारे ही करंजी बनवणार आहोत ती खुसखुशीत तर होणारच आहे. शिवाय करंजीसाठी आपण जे सारण बनवणार आहोत ते अगदी परफेक्ट आणि चविष्ट बनलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी करंजीच्या वरचं आवरण बनवण्यासाठी पीठ मळून घेऊयात. त्यासाठी इथे मी पाव किलो मैदा घेतलेला आहे. पाव किलो मैदा या वाटीने मोजून घेतल्यानंतर 2 वाटी मैदा भरला. हा मैदा व्यवस्थित असा चाळून घ्यायचा. मैद्याऐवजी हवं तर तुम्ही गव्हाच्या पिठाचा देखील वापर करू शकता. गव्हाचं पीठ देखील अगदी व्यवस्थित चाळून घ्यायचं. पीठ चाळून घेताना शक्यतो मैद्यासाठीची बारीक चाळणीच वापरायची, कारण गव्हाच्या पिठामध्ये भरपूर कोंडा असतो. तर इथे मी पीठ चाळून घेतलेलं आहे. यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ. आता यामध्ये मी 4 चमचे वितळलेलं तूप घालणार आहे. तुम्ही जर न वितळता तूप वापरणार असाल तर 2 चमचे तूप घाला. इथे मी तूप अजिबात गरम वगैरे करून घेतलेलं नाही आहे. नॉर्मल टेम्परेचरचंच हे तूप आहे. आता हे तूप मैद्याला अगदी व्यवस्थित चोळून असं लावून घ्यायचं आहे. तर संपूर्ण मैद्याला तूप व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे, तरच आपल्या करंज्या व्यवस्थित खुसखुशीत बनतात. फराळाचा कोणताही पदार्थ बनवताना त्यामध्ये जेव्हा आपण मोहन टाकतो, मग ते तुपाचं असू दे किंवा तेलाचं, ते पिठाला अगदी व्यवस्थित असं चोळून लावून घ्यायचं. सगळ्या बाजूला ते व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे, तरच तो पदार्थ तुम्हाला जसा हवा आहे तसा खुसखुशीत किंवा कुरकुरीत बनतो. तर इथे 4 ते 5 मिनिटं मी अगदी व्यवस्थित या मैद्याला तूप लावून घेतलं. तुम्ही इथे पाहू शकता या पिठाची छान मूठ वळली जाते. तूप सर्व मैद्याला अगदी व्यवस्थित लागलं गेले. जर पिठाची अशी मूठ वळली जात नसेल तर एक अर्धा चमचा तूप तुम्ही यामध्ये एक्स्ट्राचं टाकू शकता, कारण कधी आपण वापरत असणारे जे चमचे असतात त्याची साईज कमी जास्त होऊ शकते. त्यामुळे तुपाचं प्रमाण थोडंसं बदलू शकतं. आता यामध्ये थोडं करून पाणी घालायचं. तर इथे मी कोमट पाण्याचा वापर करते. जास्त गरम नाही किंवा जास्त थंड देखील नाही. तर कोमट पाणी वापरायचं. यामुळे हे पीठ छान भिजतं आणि आपली जी करंजी आहे ती मस्त खुसखुशीत व्हायला मदत होते. शिवाय असं कोमट पाणी वापरल्यामुळे तुपाच्या ज्या छोट्या गाठी झालेल्या असतात पिठामध्ये त्या विरघळून जातात आणि तूप सर्व मैद्यामध्ये अगदी व्यवस्थित पसरलं जातं. तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला अर्ध्या वाटीपेक्षा किंचित जास्त पाणी मैदा मळण्यासाठी लागलेलं आहे. आता हे पीठ आपण झाकून ठेवून देऊयात. पीठ साधारण 2 तासासाठी आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. तर आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण सारण कसं बनवायचं ते पाहूयात. तर इथे आपण जे सारण बनवणार आहोत त्याचं जे प्रमाण मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे. पाव किलो मैद्यासाठी हे जे सारण आहे ते अगदी व्यवस्थित पुरतं. तर इथे मी 1 वाटी हे सुकं खोबरं किसून घेतलेलं होतं. ते असं लालसर रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजताना ते मंद आचेवरती भाजायचं, म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जातं आणि छान कुरकुरीत देखील होतं. तर इथे पहा आपलं हे खोबरं अगदी छान कुरकुरीत असं भाजलं गेलं आहे. ते मी एका बाउलमध्ये काढून घेते. तर हे आपण थंड करून घेऊयात. खोबरं थंड झाल्यानंतर अशा प्रकारे थोडंसं हाताने चुरून घ्यायचं. नाहीतर मग काय होतं, जेव्हा आपण करंजीमध्ये सारण भरतो तेव्हा या किसलेल्या खोबऱ्यामुळे करंजीचं वरचं आवरण फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे हे खोबरं असं थोडंसं चुरून घेतलं की मग करंजीचं आवरण अजिबात फाटत नाही. आता यामध्ये इथे मी अर्धी वाटी ड्रायफ्रूटची पावडर घातली. काजू, बदाम आणि पिस्ता चांगले तव्यावरती भाजून घेतले आणि ते थंड झाल्यानंतर त्याचे अशा प्रकारे ही पूड करून घेतलेली आहे. आता तुम्ही ड्रायफ्रूटच्या पावडरऐवजी बारीक रव्याचा देखील वापर करू शकता. अर्धी वाटी बारीक रवा तुपावरती चांगला भाजून घ्यायचा. चांगला सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आणि तो वापरायचा. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे रवा किंवा ड्रायफ्रूट वापरू शकता, किंवा मग थोडा रवा आणि थोडी ड्रायफ्रूट्सची पावडर असं देखील मिश्रण करून तुम्ही वापरू शकता. इथे मी पाऊण वाटी पिठी साखर घातली. पिठी साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पण इथे सांगण्यासारखी एक गोष्ट अशी आहे की करंजी जेव्हा आपण तळतो तेव्हा ही जी साखर आहे ती वितळली जाते आणि साखरेचा गोडवा जो असतो तो थोडासा कमी होतो. त्यामुळे साखर थोडीशी जास्त घाला, म्हणजे अगदी योग्य प्रमाणात करंजी गोड बनते. इथे मी 1 मोठा चमचा खसखस यामध्ये घातली. खसखस देखील चांगली भाजून घेतलेली आहे. आता यामध्ये चवीसाठी वेलची पूड घालूयात. इथे अर्धा चमचा वेलची पूड मी घातली.
सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, चांगलं एकजीव करून घ्यायचं। तर इथे आपलं करंजीसाठीचं सारण बनवून तयार आहे। एकदा चव घेऊन पाहायची, जर थोडं कमी गोड वाटत असेल तर थोडी अजून पिठी साखर यामध्ये घालायची। पीठ भिजवून 2 तास झालेले आहेत। 2 तासानंतर इथे तुम्ही पाहू शकता आपलं पीठ अगदी छान भिजलेलं आहे, अगदी मऊ झालेलं नाही आहे। तर करंज्या बनवण्यासाठी आपल्याला पुरीच्या पिठापेक्षा थोडंसं सैलसर आणि चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्टसर असं पीठ हवं असतं आणि आपले हे पीठ अगदी तसंच बनलेलं आहे, एकदम सैल देखील नाही आणि एकदम घट्ट देखील बनलेलं नाही आहे। आता आपण याचे अशा प्रकारे पेढ्याच्या आकाराचे गोळे बनवून घेऊयात। एवढ्या आकाराचे गोळे बनवले की बरोबर मध्यम आकाराच्या करंज्या बनवून तयार होतात। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी हे सर्व गोळे बनवून घेतलेले आहेत। आता हे पिठाचे गोळे असेच बाहेर न ठेवता ते एखाद्या डब्यामध्ये आपल्याला ठेवावे लागतील, कारण हे मैद्याचं पीठ लगेचच सुकतं। त्यामुळे हे जे गोळे आहेत ते अशा प्रकारे एखाद्या डब्यामध्ये ठेवून द्यायचे। तुम्हाला एका वेळेस जितक्या करंज्या बनवायच्या असतील तेवढेच गोळे बाहेर ठेवून बाकीचे गोळे डब्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवायचे, म्हणजे ते सुकणार नाहीत। आता याच्या आपण पुऱ्या लाटून घेऊयात। तर करंजीसाठीच्या पुऱ्या अगदी पातळ अशा लाटून घ्यायच्या। पुरी पूर्णपणे गोलाकार न लाटता ती थोडीशी लांबट लाटायची, म्हणजे करंजीला आकार छान येतो। तर इथे आपली ही पुरी बनवून तयार आहे। अशा प्रकारे मी ओव्हल शेपमध्ये ही पुरी लाटून घेतलेली आहे। आता लगेचच यामध्ये सारण भरून घेऊयात, कारण ही पुरी आपण जास्त वेळ ठेवू शकत नाही, त्यामुळे पीठ लगेच वाळतं आणि मग त्याला तडे जाऊ लागतात आणि नंतर मग करंजी व्यवस्थित पॅक होत नाही। त्यामुळे एक एक पुऱ्या लाटून लगेचच त्यामध्ये सारण भरून घ्यायचं। तर इथे मी या पुरीमध्ये साधारण 1.5 चमचा इतकं सारण भरलेलं आहे। आता आपण जे हे पीठ मळलेलं आहे ते अगदी छान असं व्यवस्थित मळलं गेलेलं आहे। अशा प्रकारे बोटाने जरी प्रेस केलं तरी ही जी करंजी आहे ती व्यवस्थित पॅक होते। तरीसुद्धा तुम्हाला वाटत असेल की ही करंजी तेलामध्ये सुटू शकते, तर तुम्ही करंजीच्या काटांना थोडंसं पाणी लावून ती पॅक करू शकता। आता अशा प्रकारे चमच्याच्या पाठीमागच्या भागाने या करंजीच्या कडांना फुलांच्या पाकळ्यांप्रमाणे आकार देत जायचा। ज्या ठिकाणी आपण चमच्याने हे पीठ आत ढकलतोय तिथे बोटाने थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे शेप छान येतो। आणि आता अशा प्रकारे हा काटा चमचा वापरून अशी ही नक्षी बनवून घ्यायची या पाकळ्यांवरती, म्हणजे करंजी दिसायला छान दिसते। पारंपरिक पद्धतीमध्ये जेव्हा आपण हे करंजीचे काठ चिरण्याने चिरून घेत राहतो तेव्हा सतत पीठ पडत राहतं आणि कुठेतरी आपल्याला करंजी बनवायचा कंटाळा येऊ लागतो। त्यामुळे ही अगदी साधी सोपी पद्धत आहे। अजिबात करंजीचे काठ तुम्हाला चिरावे लागत नाहीत, एक्स्ट्राचं पीठ देखील पडत नाही आणि आपली अशी छान सुंदर करंजी बनवून देखील तयार होते। शिवाय हा जो करंजीचा सुंदर काठ बनलेला आहे तो छान खुसखुशीत लागतो तळल्यानंतर। त्यामुळे अशा प्रकारे ही डिझाईन तुम्ही नक्की बनवून पहा। आता बनवलेल्या ज्या करंज्या आहेत त्या अशा प्रकारे अगदी व्यवस्थित झाकून ठेवायच्या आहेत। तर इथे मी लांबट असं हे सुती कापड घेतलेलं आहे। हल्ली शक्यतो सर्वांकडे असे स्टोल असतात, तर ते तुम्ही यासाठी वापरू शकता, कारण ते लांब असल्यामुळे त्याच्या आपण 2-3 घड्या अगदी सहज घालू शकतो। तर एका लेअरमध्ये मी या काही करंज्या बनवून ठेवलेल्या आहेत। तर बाकीच्या करंज्या देखील अशाच ह्या एकमेकावरती ठेवून द्यायच्या। इथे पाहू शकता तुम्ही काही वेळानंतर मी सर्व करंज्या बनवून घेतलेत। आपलं सारण संपलेलं आहे, व्यवस्थित पुरलेलं आहे सारण आणि ते तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी एकमेकावरती या करंज्या ठेवलेल्या आहेत। तर इथे हा पहिला थर मी लावलेला आहे, त्याच्याखाली दुसरा थर आहे आणि त्यावरती पुन्हा मी कापड झाकलेलं आहे आणि त्याच्याखाली तिसरा थर आहे, त्यावरती देखील कापड झाकलेलं होतं। तर अशा प्रकारे जर ह्या तुम्ही करंज्या ठेवल्या तर अजिबात वाळत नाहीत आणि तेलात त्या फुटण्याची शक्यता कमी होते। त्यामुळे करंज्या जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा ही काळजी नक्की घ्या, त्या अजिबात उघड्यावरती ठेवायच्या नाहीत, तर अशा प्रकारे व्यवस्थित झाकून ठेवायच्या। आता आपण करंज्या तळायला घेऊयात। करंज्या तळण्यासाठी तेल मध्यम गरम करायचं। तर तेल मध्यम गरम झालेलं आहे ते कसं ओळखायचं, तर हा छोटासा पिठाचा गोळा यामध्ये टाकून पाहायचा। या गोळ्याला बुडबुडे यायला लागतात आणि तो हळूवारपणे वरती येतो, म्हणजे आपलं जे तेल आहे ते करंजी बनवण्यासाठी छान मध्यम गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये करंज्या सोडूयात। अशा तेलामध्ये जेव्हा आपण करंज्या तळून घेतो तेव्हा ते छान खुसखुशीत बनतात। आता गॅससुद्धा मी मंद ठेवलेला आहे, अजिबात मध्यमसुद्धा नाही किंवा गॅस मोठा देखील केलेला नाही आहे। तर मंद आचेवरच आपल्याला या करंज्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत। काही वेळानंतर तुम्ही पाहू शकता करंज्या आपोआप अशा वर आलेल्या दिसतात आपल्याला। एका वेळेस 2 ते 3च करंज्या तळून घ्यायच्या।
2 मिनिटं मी मंद आचेवरती या करंजीची एक बाजू छान अशी तळून घेतली. आता ते आपण पलटून घेऊयात. आता याची दुसरी बाजू देखील व्यवस्थित अशी तळून घ्यायची आणि त्यानंतर थोडंसं आलटून पलटून याला एकसमान रंग येईपर्यंत व्यवस्थित अगदी असं छान गुलाबीसर रंगावरती ही करंजी तळून घ्यायची. तुम्हाला जर डार्क रंग हवा असेल तर तुम्ही थोडीशी डार्क रंगावरती देखील ही करंजी तळून घेऊ शकता. करंजी मंद आचेवरती तळली गेल्यामुळे ती आतपर्यंत छान तळली जाते. तर अगदी मस्त असा कलर आलेला आहे करंजीला. यापेक्षा जास्त डार्क कलरची काही गरज नाही. अगदी छान अशी तळली गेली आहे. आपण ही काढून घेऊयात. तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आणि अशाच प्रकारे बाकीच्या इतर करंज्या देखील तळून घ्यायच्या. जर दुसरी बॅच टाकण्यापूर्वी तेल जास्त गरम झालेलं असेल तर ते तेल थोडंसं थंड करून घ्यायचं आणि मगच बाकीच्या करंज्या त्यामध्ये सोडायच्या. तर आता मी अशाच प्रकारे इतर करंज्या देखील तळून घेणार आहे आणि इथे आपल्या या सर्व करंज्या तळून तयार आहेत. अगदी एकसमान असा रंग आलेला आहे सर्व करंज्यांना. तर करंजी थंड झालेली आहे. आता मी तुम्हाला ही फोडून दाखवते. तुम्ही याचे काठ पाहू शकता. अगदी छान कुरकुरीत असे हे काठ बनलेले आहेत. तुम्हाला ते खायला छान लागतील आणि आतलं सारण देखील अगदी योग्य प्रमाणामध्ये झालेलं आहे. एकदम जास्त नाही किंवा कमी देखील नाही. तर अशा प्रकारे तुम्ही या करंज्या बनवू शकता. अगदी खुसखुशीत होतात. तर मग इथे सांगितलेल्या काही महत्त्वाच्या टिप्स वापरून तुम्ही देखील अशा प्रकारे या खुसखुशीत करंज्या बनवून पहा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच छान छान रेसिपी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत तुमचा निरोप घेते. धन्यवाद.